या ठिकाणी सलामीला आलेला गोलंदाज बघतोय आपण नडोद्या संघाचा शिवाजी. जबरदस्त या ठिकाणी सामन्यांचं आयोजन केले ते आमचे बीड गावचे माधवजी पवार असतील, रितेशजी पवार असतील, अन्य त्यांचे सहकारी असतील. अतोनात या ठिकाणी मेहनत आपण बंटी पाटील आपण पाहिली. क्रिकेटचे सामने ते पण नाईट रजनीमध्ये आपण खेळवायचे. खूप मेहनत असते, खूप मेहनत. बोलणे एवढं सोपं असतं आणि करणं तेवढंच कठीण असतं. जबरदस्त. मी पुन्हा एकदा सलाम करतो माधवजी पवार, रितेशजी पवार आणि त्यांचे अन्य सहकारी. या ठिकाणी पंच इशारा देतात. या ठिकाणी सामना सुरुवात होते. पहिलाच चेंडू या ठिकाणी जानबुजकर खेळला हुआ आहे. पहिला एक कदम. आपण म्हणतो कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी आपण पहिला पाऊल हा हलूच टाकला पाहिजे आणि सावकाश टाकला पाहिजे. आपण बघतो चित्तासुद्धा जर सावध पकडायचा असेल तर पहिला पाऊल हा सावकाश टाकतो आणि नंतर गरुड भराडी घेतो. त्याचप्रमाणे हा केलेला फटकार पहिल्याच एक रनने आपलं खातं खोलतोय आणि संघाची श्री गणेशा करतोय तो अरुण. शिवाजीवर धुरा असणारे ती पहिलाच चेंडू सुरेख फेकतोय परंतु एक धाव काढतोय तो अरुण. अरुण आता गेलाय तो स्ट्राईक एंडला. अशोक जबरदस्त आकुडचे चेंडू या ठिकाणी फेकतोय परंतु जातोय तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. चांगला या ठिकाणी चेंडू टाकण्यात सक्षम झालाय तो शिवाजी. शिवाजी हा नाव जर आपण उलटा केला तर जीवाशी खेळ करणारा अखंड महाराष्ट्राचा दैवत आपण या ठिकाणी मानतो ते राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी चांगली कामगिरी करतोय. विकेट किपर या ठिकाणी कुठेतरी भूल करतोय आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रा अवांतर धाव देऊन बसतोय. धाव संख्या झाली ती पहिल्या षटका अखेर या ठिकाणी प्रगतीपथावरती म्हणता येईल आपल्याला. 2 धावा या ठिकाणी झाल्या तर पहिलाच षटक घेऊन आला तो शिवाजी. पुढील चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघतोय. मारण्याच्या नादामध्ये बॅगची कडा चढून जातो. या ठिकाणी एक धाव मात्र मिळते. धाव संख्या 1 ने वधारते. धावा झाल्यात त्या धाव फलकावरती 3. आजच्या रणजीतला पहिलाच सामना मिरकुटवाडी वर्सेस नडोदे या ठिकाणी आपण पाहतोय आणि गोलंदाज आहे तो शिवाजी. बंटी पाटील या ठिकाणी शिवाजी नावाचा महिमा आपण खूप वेळा ऐकला. आपण त्यांची महिमा गातो. या ठिकाणी आपण त्यांची महिमा वर्णितो. हाच तो शिवाजी नाव. बघूया आपण साजेसा खेळ करतोय का. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकतोय तो शिवाजी. बंटी पाटील या निमित्ताने मी सांगू इच्छितो आपल्या शिवरायांना 2 या ठिकाणी सिंहासन लाभले. एक 1674ला रायगडावरचा सिंहासन 32 मणी सिंहासन आणि दुसरं सिंहासन लाभलंय ते शिवरायांचा जन्म झाला तो आपल्या जिजाऊंची मांडी म्हणजे सिंहासन. म्हणजे या राजाला 2 सिंहासन लाभले. जन्माच्या वेळी एक सिंहासन लाभला तो जिजाऊंची मांडी आणि 1674ला राज्याभिषेक झाला. त्यानंतर एक 32 मणी सोन्याचा सिंहासन लाभला तोच शिवाजी. या ठिकाणी उत्तुंग कामगिरी करतो शिवाजी. पहिला षटक या ठिकाणी पंच हात वरती करतात. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली. पहिल्या षटका अखेर धाव फलकावरती झाल्यात त्या बिनबाद 3. कुठेतरी सुरेख कामगिरी करतोय तो शिवाजी. नावातच या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केले. पॉवर प्लेचा पहिलाच षटक आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी मी आकाशजी केदारी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बीड खुर्द या ठिकाणी आलेत. मी आपले मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आकाशजी केदारी.
तसेच प्रत्येक मॅन ऑफ द सिरीजला या ठिकाणी पारितोषिक दिले ते आमचे ओमकार चिंतामण पवार, माफ करा वाघमारे, या ठिकाणी पवार पवार या ठिकाणी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिले ते ओमकार चिंतामण पवार. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट धर्मी बंटी पाटील, आपण सांगतो विचारांची गर्दी असेल तर त्या ठिकाणी गर्दी ही होतेच. शॉर्ट पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी जातोय तो सीमारेषे पार चौकार. डीजे मास्टर नक्कीच या ठिकाणी पहिलाच चेंडू ची फेकी करतोय तो गणेश नरोडे एंड करून तो फेकी करतोय गणेश. स्ट्राइक एंडला येतो अरुण. नरेश टू अरुण. पुढचा चेंडू चांगला पॉइंटच्या दिशेला या ठिकाणी फक्त दिशा दिले, दिशा आणि दशा ही आपोआप ठरली जाते. या ठिकाणी पंच चौकार घोषित करतात डीजे मास्टर. सातत्याने क्रिकेट हा पाहतो. क्रिकेटमध्ये जर हॉलिंडियर जर नसतील तर त्या क्रिकेटला मजाच शून्य. कारण क्रिकेट हा असा, कारण एका दोघांच्यावर हा टीमवर्क खेळ असतो. आपण नेहमी सातत्याने बघतो हॉलिंडर या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. प्रत्येक हॉलिंडरने आपल्या आपल्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा चेंडू नरेश याचा गणेश बीट होताना दिसतो. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी खर्ची आला गणेशाच्या, परंतु दुसरा चेंडू या ठिकाणी जबरदस्त अप्रतिम या ठिकाणी चेंडूची फेकी करतोय आणि कुठेतरी धावांवर अंकुश लगावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तो गणेश. कारण पहिल्या षटकामागे फक्त 3 धावा खर्च झाल्यात आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी गणेशाला चौकार बसलाय. आणि आपण बघूया पुढील येणारे काही चेंडू गणेश कितपत या ठिकाणी यशस्वी ठरतोय तो आपल्या अशोक आणि अरुण समोर. ब्लॉक कोलचा चेंडू या ठिकाणी हवेत चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण या ठिकाणी डीजे मास्टर आपल्याला संधी मिळाली. आता एक अवांतर धावेचा इशारा. धाव संख्या झाले ती 18. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी वळतात आणि पुन्हा एकदा अवंत धावेची फेकी करतोय तो गोलंदाज करण. हॅलो, पुन्हा एकदा करण. 2 वाईट चेंडू या ठिकाणी लगातार फेकले. ब्लॉक होलचा चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू केलाय तो. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल ते नडोदया संघाचं. या ठिकाणी कुठेतरी पतन होताना आपण बघतोय, कारण तिसरा या ठिकाणी षटक चालू आहे आणि धावा फक्त झाल्या त्या 19. आपण बघतोय 4 षटकांमागे आपण 20, माफ करा 20 धावा झाल्या. त्या ठिकाणी आपण 50-55 धावा या ठिकाणी बघतोय. आजचा 4था दिवस आणि लिलया पार होतात. पुढचा चेंडू करण याचा
चांगली रनिंग बिकंड विकडे या ठिकाणी कुठेतरी मिस थ्रो करतोय आणि या ठिकाणी कुठेतरी एक धाव अवांतर जाते आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात. धावा झाल्यात त्या 22. तिसरा षटक चालू. या ठिकाणी धावा झाल्यात त्या 22 आणि कुठेतरी 40-45चा एक आकडा पार करावा असा नडोदे संघाच्या कुठेतरी फलंदाजांना वाटत असेल. परंतु बघूया येणारा काल आणि काय सांगतोय कालाच्या मनात काय दडलंय. ब्लॉक होलचा चेंडू या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी करणची फेकी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्येला कुठेतरी ब्रेक या ठिकाणी लागलाय. बंटी पाटील आपण बघतोय या ठिकाणी सातत्याने 3 दिवस आम्ही मॅचेस बघतोय. 40 ते 50 धावा या ठिकाणी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर हव्यात तरच कुठेतरी मॅचमध्ये एक रोमांस असतो आणि कुठेतरी एक जबरदस्त या ठिकाणी फाईट आपण बघतोय. परंतु आता आपण स्थिती बघतोय तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये फक्त ते 22 धावा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी जमवणार निंबोडा नडोदा संघ. या ठिकाणी आपण बघूया कुठेतरी चाच पडतोय बंटी पाटील कारण याचा पुढील चेंडू या ठिकाणी त्रिपला चित होतोय तो फलंदाज सचिन डीजे मास्टर. ब्रेक केलाय कारण आपण बघतोय नाईट रजनी मॅच टुर्नामेंट ठेवणं एक खायची गोष्ट नाही. आपण सातत्याने पाहिलंय श्री माधवजी पवार आणि रितेशजी पवार या ठिकाणी आणि त्यांचे सगळे सहकारी, आता मला नावं त्यांचे माहीत नाहीत, पूर्ण सहकारी या ठिकाणी जबरदस्त एक मेहनत घेतली आणि नाईट रजनीचं या ठिकाणी आयोजन केलं. अतिशय सुरेख आयोजन या ठिकाणी केलं आहे. मी मनापासून पुनश्च त्यांचे आभार मानतो कारण आपल्या या खेड्यापाड्यात नाईट रजनीचं आयोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आणि त्यांनी ती करून दाखवली. धन्यवाद. पुढील चेंडू उचले घेतो या ठिकाणी जातोय तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. एक चांगली गोलंदाजी सटीक गोलंदाजी आपण म्हणू या ठिकाणी कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. धावा झाल्या होत्या 2 ओव्हर मागे 17. विकेट किपर या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला या ठिकाणी न्याय नक्कीच दिलाय. या ठिकाणी पंच षटक संपण्याचा इशारा करतात. डीजे मास्टर या ठिकाणी चालू असणारा सामना नडोदे वर्सेस मिरकुटवाडी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम नडोदे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचं पाचारण केलं ते मिरकुटवाडी संघाला. या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकांचा या ठिकाणी खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या त्या फक्त 3. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी या ठिकाणी महागडा षटक पडला 14 धावा आणि गणेश याने कुठेतरी तारलंय आपल्या संघाला. फक्त 5 धावा दिल्या त्यामध्ये 2 या ठिकाणी अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात दिल्या होत्या. धाव संख्या झाल्या त्या 22. पहिलाच चेंडू या ठिकाणी कुठेतरी अवांतरची फेकी करतोय. धावेला या ठिकाणी गती मिळते. 1 धाव या ठिकाणी वाढते. धावा झाल्यात त्या 23. ज्ञानेश्वर या ठिकाणी बीड खुर्द गावचे या ठिकाणी प्रथम नागरिक श्री भाऊ पवार साहेब या ठिकाणी आलेत, स्थानापन्न झालेत. आमचे मंडळाकडून त्यांचे सहर्ष स्वागत. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये चेंडू गळीत क्षेत्ररक्षण कुठेतरी या ठिकाणी चकमा देतोय आणि या ठिकाणी एक सोपा झेल या ठिकाणी सोडतोय आणि 2 धावांची बढती या ठिकाणी मिळते. धावा झाल्यात त्या 2 संख्येमागे
चौथीवर प्रगतीपथावरती 25. कुठेतरी रोखून ठेवण्यात यश प्राप्त झालं इथे गोलंदाजांना. आपण पाहिलं बंटी पाटील, मी पुन्हा सांगतो, पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि हा चौथा शतक बघूया. फुलटॉच चेंडू या ठिकाणी, जबरदस्त चेंडूची फेकी या ठिकाणी करतोय तो ज्ञानेश्वर. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा दिल्या होत्या, मिस फील्ड झाली होती या ठिकाणी, कॅच ड्रॉप झाला होता आणि दुसरा चेंडू या ठिकाणी वापसी करतोय तो ज्ञानेश्वर. अजूनही 4 चेंडूंची खेळी या ठिकाणी. आमचे महेश तांडेल या ठिकाणी आलेत. चांगला चेंडू आणि या ठिकाणी पंच अविनाश पवार या ठिकाणी चांगली दाद देतात आणि या ठिकाणी बाद झालाय तो फलंदाज अशोक. जोडी आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाही. आपण म्हटलं बंटी पाटील, जर आपला सेनापती जो असतो तो सलामीला जातो, तो पुढे असतो. आपला सेनापती जर गडबडला तर सैन्य आपोआप मागे जाते. आपले शिवराय नेहमीच म्हणायचे, परंतु मृत्यूनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा जो वारसा चालवला, म्हणजे विचारांचा वारसा चालवला तो आपल्या मावळ्यांनी. जरी शिवराय गेले तरी झुंज दिली, अटकेपार झेंडा रोवला तो मराठ्यांनी. फक्त विचार जर असेल, विचार खूप मोठी गोष्ट आहे बंटी पाटील. विचारांना आपण या ठिकाणी प्रेरणा देऊया आणि कुठलाही क्षेत्र असू दे, विचार हे हवेतच. बघूया पुढचा चेंडू ज्ञानेश्वराचा जकळून ठेवलं तर ज्ञानेश्वरने फलंदाजाला ओव्हरपिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि निश्चितच या ठिकाणी मिसफील्ड होते. 2 धावा तर निश्चितच या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी नाही आहे. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते चौथा षटक चालू असताना 27. कुठेतरी धोक्याची घंटा आपण बघतोय, कारण 50-55 धावा या ठिकाणी 4 षटकांमागे आपण बघतोय लिहिल्या पार होतात. आजचा चौथा दिवस 27 धावा म्हणजे कुठेतरी मोठी धोक्याची घंटा आहे. शॉर्ट पिचचं चेंडू या ठिकाणी, मला वाटतं विकेट किपर या ठिकाणी कुठेतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, परंतु 1 धाव रोखण्यात अपयशी ठरतो. तो या ठिकाणी बीड गावचे सरपंच मान्य श्री भाऊ पवार साहेब आलेत. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. मी भाऊ पवार साहेबांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे सत्कार, परंतु भाऊ पवार या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहेत, कारण भाऊ पवार साहेब स्वतः गोलंदाज होते आणि मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे. जबरदस्त चेंडू या ठिकाणी, विकेट किपरच्या गुलदस्त्यात. ओव्हरची समाप्ती या ठिकाणी पंच आमचे अविनाश पालांडे साहेब या ठिकाणी घोषित करतात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला आहे. धावा झाल्यात त्या 28 आणि जिंकण्यासाठी पाहिजेत ते 24 चेंडू आणि 29 धावा. खरं पाहिलं बंटी पाटील, आपण म्हणतो 4 षटकांमागे 60 धावा या सुद्धा होतात, परंतु 4 षटकामध्ये 29 धावा करणे ही खूप मोठी अडचण आहे. आपण बघतो लो स्कोर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आमचे समालोचक या ठिकाणी सांगतात की लोअर स्कोर ज्या ठिकाणी असतो त्या सामन्यामध्ये मजा असते, त्या सामन्यामध्ये अटीतटी असते, कारण प्रत्येक चेंडूवरती एक धाव करणे खूप महाग असते. लोअर स्कोरर म्हटल्यानंतर या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते बंटी पाटील. आपण पाहिलं दुसऱ्या दिवसात क्वालिफाईड झालेले आंबीरपाडा आणि भिलवला पहिलाच सामना आपण काल पाहिला. त्यात नितेश वाघमारे याने 4 षटकाराने 3 चौकाराच्या मदतीने 42 धावा तब्बल ठोकल्या होत्या आणि विजय प्राप्त केला होता तो
भिलवल्या संघाने. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या ठिकाणी आपण वाढताना बघतोय. पहिलाच सामना आजच्या रणनीत या ठिकाणी रंगतोय. बंटी पाटील आपण बघतो या ठिकाणी गावाचे प्रथम नागरिक भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि निश्चितच एक कुठेतरी बक्षिसांची खैरात या ठिकाणी होईल असं मला अपेक्षित आहे. या ठिकाणी चेंडू या ठिकाणी फलंदाज पाचारण करायचे. फलंदाज यापुढील होणारा सामना आजच्या पर्वातला आजच्या रणनीतला दुसरा सामना निंबोडा वर्सेस सारसई. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी यायचे. दोन्ही संघांच्या संघनायकाला आपली विनंती असेल मंडळाची की आपण या ठिकाणी टॉस बॉक्सच्या समोर येऊन उभं राहायचे. निंबोडा वर्सेस सारसई आजच्या रणनीमधला दुसरा सामना रंगणार येतो. निंबोडा वर्सेस सारसई. मी कृपया पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. निंबोड्या संघाचा या ठिकाणी संघनायक आलाय. मी सारसई संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण या ठिकाणी त्वरित यायचे. थोडी सगळ्यांनी मेहरबानी करायची कारण आपला शेवटची रणनी आहे. कारण आपल्याला शेवटच्या दिवशी एक्स्ट्रा सामने खेळवायचे असतात म्हणून सगळ्यांनी त्वरित या आणि कृपया मंडळाला सहकार्य करा. नडोद्या संघाला या ठिकाणी 4 षटकांमागे 29 धावांची गरज. बघूया नडोदा या ठिकाणी करतोय की नांगी टाकतोय. आपण पाहिलं भाऊ पवार या ठिकाणी लोअर स्कोर कधी कधी होत नाही. मिरकुटवाडी यांकडून पहिलाच षटक वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन येतोय तो केशव. 4 षटकांच्या मागे धावा जमवायच्या त्यात फक्त 29. बघूया पहिला चेंडू केशवचा. शिवाजी चांगला चेंडू या ठिकाणी भाऊ पवार या ठिकाणी सह कॉमेंट्री आम्हाला जोडले तर मी निश्चित भाऊ पवार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी माईकचा ताबा घ्यायचा. पंढरी आपण सुद्धा या क्रिकेटच्या सामन्यातून पुढे वाटचाल केलेली आहे. कधी कधी लो स्कोअर जरी असला तरी काही जी रनसंख्या असते ती होत नाही आणि हा लेग साईडला कटवलेला चेंडू 1 धाव पूर्ण 1 धावेने श्री गणेश होतो आहे आणि या संघाचं जे खातं आहे ते 1 संख्येने उघडलं जात आहे. निश्चितच भाऊ आपण बघतोय आत्ता सुरेख या ठिकाणी झेल होती परंतु कुठेतरी मिस फिल्डिंग होते आणि शिवाजीला या ठिकाणी जीवदान भेटतंय. हाच शिवाजी मॅन या ठिकाणी कुठेतरी परिवर्तन करू शकतोय कारण पहिलाच चेंडूवर झेल सुटलाय तो सोप्या शिवाजीचा. हाच शिवाजी आणि तोच करण आता आलाय तो स्ट्राईक हँडला. या दोघांनीही चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली होती आपण बघितलं भाऊ. आणि पंढरी मला वाटतं क्रिकेट हा खेळ असा आहे चुकीला माफी नाही आहे. बरोबर भाऊ. जर आपण चुकलात तर जी होणारी चुकी ती आपण कधीही भरून काढू शकत नाही. आपल्या संघासाठी जेवढ्या आवश्यक ज्या धावा आहेत त्या आपण बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण जर झेल सोडत गेलो तर तीच एक चुकी आपल्याला खूप महागात पडते असं मला वाटतं आहे. नक्कीच भाऊ पवार आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आपण बघतो. पुढचा चेंडू डिफेन्स या ठिकाणी खेळतोय तो करण. 1 धावेने धाव संख्या झाली ते पहिल्या षटका प्रगतीपथावरती 2. भाऊ पवार आपण या ठिकाणी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आपण संबोधतो आपल्यासाठी कारण हा दिवस गुढीपाडवा आपण म्हणतो
प्रत्येकाच्या मनामनात हा हिंदू नववर्ष दिवस आपण या ठिकाणी गणतो आणि निश्चितच आजचा दिवस कुठेतरी हा सोनेरी आणि हा दिवस आपण विजयाचा मानतो. विजय आणि जल्लोषाचा हा दिवस आपण मानतो. भाऊ पवार आणि जाऊया आपण. मला वाटतं पंढरी शेठ आपण 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असा आहे की प्रत्येकजण आयुष्यामध्ये काहीतरी गुढी म्हणजे काहीतरी निष्कर्ष आपण मनामध्ये निश्चय करतो की वा ह्याच्यापुढं मी ह्या गोष्टी करणार नाहीत आणि ह्या गोष्टी करणार आहे. भाऊ पवार आपण बघूया याच्या आधीची फेरी या ठिकाणी कुठेतरी एक अवांतर फेरी झालेली आहे आणि एक्स्ट्रा बोनस या ठिकाणी भेटलाय तो नडोदे संघाला. सुरेख गोलंदाजी भाऊ पवार या ठिकाणी करतोय तो केशव. पुलटाची डिलिव्हरी या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात या ठिकाणी झेल या ठिकाणी सुटतोय आणि या ठिकाणी कुठेतरी शिवाजीला पुन्हा एकदा जीवदान मिळतोय. आपण भाऊ बघितलं शिवाजीला या ठिकाणी जबरदस्त 2 वेळा या ठिकाणी जीवदान भेटलाय. हाच शिवाजी कर्दन काल होणार तो मिरकुटवाडी संघावरती यातील मात्र शंका नाही. बरोबर आहे ना, कारण जर 2 वेळा ह्या खेळाडूला जर 2 वेळा जीवदान भेटतंय तर आपलं कुठेतरी क्षेत्ररक्षण हे खूप गच्छाल म्हणावं लागेल. कारण माझं तरी स्पष्ट मत आहे आपलं क्षेत्ररक्षण आणि जे पंच आहेत त्यांच्याकडून षटक संपल्याचा इशारा येतोय आणि खूप असं गच्छाल क्षेत्ररक्षण. कारण एका खेळाडूला जर 2 वेळा जीवदान दिलं जात आहे तर हा खेळाडू आपल्याला नक्कीच आपल्या महागडा ठरू शकतो. नक्कीच नक्कीच भाऊ पवार साहेब नक्कीच आपण या ठिकाणी म्हटले त्यातील मात्र शंका नाही. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर तर काही होऊ शकतो. एका चेंडूवरती सुद्धा 15 धावा झालेल्या आपण पाहिल्यात, एका चेंडूवरती 12 धावा झालेल्या आपण पाहिल्यात आणि 6 चेंडूंवरती 36 धावा पाहिल्यात आणि 6 चेंडूंवरती 1 धाव सुद्धा झालेली नाही आपण हे सुद्धा पाहिले. हा क्रिकेट, यालाच म्हणतात क्रिकेट. आणि पहिल्या दिवशी जर बघितलं तर एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा झाली नाही आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना लगोतार जर 5 षटकार टाकले जात आहेत फलंदाजाकडून. तर क्रिकेट हा खेळ असा आहे, काही घडेल काही बिघडेल याचं काही कुणी गणित सांगू शकत नाही. हा खेळ असाच आहे, क्षणामध्ये काही घडेल काही बिघडेल. परंतु आपल्या जर संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपण षटकांचा बॉलांचा विचार करून रनांचा सुद्धा विचार करून त्या पद्धतीने आपली रणनीती. धन्यवाद भाऊ पवार साहेब. आपण बघतोय प्रथम या ठिकाणी गोलंदाजाने फक्त 4 धावा दिल्यात. केशव वाघमारे या ठिकाणी आकूड टप्प्याचा चेंडू उचली घेतोय. फलंदाजाला काही समजत नाही. शिवाजी या ठिकाणी कुठेतरी चाचपटताना दिसतोय आणि कुठेतरी एक चांगली फेकी करतोय तो सचिन. नक्कीच ही लढत आपल्याला फाईट या ठिकाणी आपल्याला बघणार आपण भाऊ पवार यातील मात्र शंका नाही. पुढील चेंडू सचिन याचा शिवाजीसाठी. और पिच डिलिव्हरीचा चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक याकडे पुन्हा एकदा चूक करतात. 3 वेळा या ठिकाणी जीवदान भेटतोय तो शिवाजी याला. आपण पाहिलं एकदा शत्रूला माफ केलं, शत्रू सोडला आपण, ठीक आहे. भाऊ पवार मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो वीर मराठे दौडले 7 त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांना तंबी दिली होती आणि नेसरीच्या खिंडीत आपले नेताजी पालकर गेले आणि 1 लाख सैन्यांसमोर या ठिकाणी झुंजले. कारण एक संधी दिली बैलोलकाला, दुसरी संधी का दिली तुम्ही असा प्रश्न शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला केला आणि नेताजी पालकर गेले. 7 मावळे 1 लाखाच्या झुंजीसमोर लढले आणि शरणागती पत्करले. म्हणून म्हटलं संधी ही दिली नाही गेली पाहिजे. आणि मला वाटतं त्यावेळी आपले बाजी प्रभूंनी सांगितलेलं जर तुम्ही लढणार नसाल तर कड्यावरून पडवून जीव द्या, पण जर आपल्याला हा सामना त्या उद्देशाने जर जिंकायचा असेल तर आपल्याला चौकार आणि षटकार मारावे लागतील. कारण आपल्याला पुढची बाजी जर जिंकायची असेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आपण चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करणे खूप गरजेचं आहे असं मला पंढरी वाटतं आहे. नक्कीच नक्कीच भाऊ पवार मी थोडीशी माफी मागतो. आपली बाजी प्रभूंनी नाही हा संदेश दिला होता ते तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी दिला होता. आपल्या माहिती सांगतो जबरदस्त चेंडू, हा पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा जात होतो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. धावसंख्येला या ठिकाणी कुठेतरी
रोख लावताना दिसतोय तो गोलंदाज सचिन. चांगलीसाठी गोलंदाजी मार्कवरती अटॅक जबरदस्त या ठिकाणी करतोय तो सचिन, कारण धावा आहेत कमी. सचिनला या ठिकाणी कुठेतरी मास्टर पुन्हा एकदा या ठिकाणी जेल सोडतोय ती, परंतु आता जेल सोडतोय तो शिवाजीची नाही, आता करण याची जेल सोडतोय. आपण बघितलं आतापर्यंत शिवाजीची 3 वेळा या ठिकाणी जेल सोडली गेली, एकदा करणची जेल सोडली गेली. टेक द कॅच आणि विन द मॅच भाऊ पवार या ठिकाणी आपण बघतो. जर तुम्ही कॅच घेतली सर सलामत तो पगडी 50. पंढरी सेठ, मला वाटतं तुम्ही जे बोलताय ते अगदी खरोखर आहे. आणि माननीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन मैत्री चषक 2025च्या रजनी स्पर्धेतील हा शेवटचा आणि फायनलचा दिवस आहे. कुणीतरी म्हटलेलं आहे, जर तुम्ही शत्रूला जर संधी दिलीत तर नक्कीच शत्रू आपल्यावर वरचढ होणार. जर इथे आपण बघितलं 4 वेळा दोन्ही खेळाडूंना इथे जीवदान दिलेलं आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती या गोलंदाजाची. आणि पंचांकडून पुन्हा षटक संपल्याचा इशारा. आणि निर्धाव चेंडूची वैयक्तिक पहिले, सांघिक दुसरे, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती. नक्कीच भाऊ, आपण बघतोय चालू असणारा सामना नडोदा वर्सेस मिरकुटवाडी. या ठिकाणी मिरकुटवाडी संघाने तब्बल 4 षटकांमध्ये धावा जमवल्या होत्या 28 आणि 29 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. आपण बघतोय कुठेतरी चाच पडत खेळताना दिसतोय मिरकुटवाडी आणि नडोदा संघ या ठिकाणी चांगली सटीक गोलंदाजी करतोय. नडोदा संघाकडून पहिला स्ट्राईक एंडला गोलंदाज आला होता तो केशव. या केशवने फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या. नंतर आला सेकंड एंड तो सचिन जाधवने या ठिकाणी 2 धावा दिल्या आणि कुठेतरी एक धोक्याची सूचना या ठिकाणी दाखवली मिरकुटवाडी संघाला. फक्त 2 षटकांमागे धावा झाल्या त्या 6. अजूनही भाऊ पवार येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज असणारी ती 23. बघूया आत्ता येणारा कालच ठरवेल. 12 चेंडू आणि 23 धावा भाऊ पवार. आणि मला वाटतं हा खेळ असा आहे, क्षणातात काय घडेल काय बिघडेल याची कोणी याचं कोणी भविष्य सांगू शकत नाही. हा क्रिकेट खेळ असा आहे ज्याचं कुणीही भविष्य किंवा भाकीत करू शकत नाहीत. कारण अगोदरच्या 1-2 दिवसामध्ये आपण बघितलं की एका चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना. भाऊ पवार साहेब, नक्कीच आज या रणनीचे आयोजन केले ते तनुजा 11 क्रिकेट संघ बीडवाडी आणि मान्यश्री सुधाकर भाऊ फाउंडेशन यांच्या आयोजित. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, थोड्याच वेळात या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती उपाध्यक्ष या ठिकाणी मान्यश्री सुधाकर शेठ घारे साहेब या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा. नक्कीच आपल्याला या ठिकाणी अतिथी देवो भव आपण म्हणतो ना, कुठलाही कार्य करा तुम्ही, कुठलाही सामने ठेवा, कबड्डी असो किंवा क्रिकेट असो, मैदानी असो, जर आपल्याला प्रमुख पाहुण्यांची जर वर्णी लागली नाही तर आपण ते सामने खेळू शकत नाही. कारण मान्यवरांची मांदी आल्याशिवाय कुठलंही कार्य हे शुभ होत नाही. येणारा सामना आपण बघतोय, 3रा षटक घेऊन आलाय तो सुरेश घोगरे. स्ट्राईक एंडला येतो करण आंबाळा. आपण बघतोय हरियाणाचा फलंदाज हाच का तो करण आंबाला या ठिकाणी सुरेख या ठिकाणी प्रयत्न यष्टीरक्षकाचे, परंतु या ठिकाणी भाऊ पवार मी सांगू इच्छितो या ठिकाणी 5वा झेल सुटलाय. आपण बघतोय एकाच सामन्यामध्ये 5वा झेल सुटतोय, म्हणजे कुठेतरी एक धोक्याची घंटा असू शकते. आणि मला तर वाटतं जर आपण एवढे झेल जर सोडतोय तर नक्कीच पंढरी, मला वाटतं ही धोक्याची घंटा नाकारता येत नाही. या ठिकाणी श्री जनार्दन साळुंके यांचं आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. तसेच आपल्याला जे मैदान उपलब्ध करून दिले ते आमचे श्री अण्णा रमेशजी पाटील यांच्या या ठिकाणी उपस्थित लाभले. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जे आता मान्यवरांचं नाव घेतलं त्यांचं शब्दसुमनाने आपण 11 तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द यांच्याकडून त्यांचं शाब्दिक स्वागत करतोय. पहिल्याच चेंडूवरती भाऊ पवार या ठिकाणी धाव खर्च करतोय तो सुरेश. 1च धाव खर्च करतोय. धाव संख्या 1 ने वाढली, ती धाव संख्या झाली ती 7. अजूनही 11 चेंडूंची खेळी बाकी. 8 धावा झाल्यात या ठिकाणी. अजूनही 11 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या 21.
पंच खूपसं जर बघितलं थ्रो तर थ्रो 1 मिनिट थ्रो ऑब्जेक्शन 2 बॉल झाले माफ करा या ठिकाणी 2 चेंडूंचे या ठिकाणी फेकी झाले आणि धावा झाल्या त्या 8 और पिच डिलिव्हरचा चेंडू या ठिकाणी चेंडू काळी क्षेत्ररक्षक आणि एक जबरदस्त भाऊ पवार मी मगाशीच म्हटलो 5 या ठिकाणी कॅच ड्रॉप केल्या होत्या याच संघाने आणि हा 6वा कॅच मात्र या ठिकाणी कुठेतरी वेगळीच नांदी आपल्याला देतोय कारण त्यांनी सुद्धा या ठिकाणी मनातून ठाणलं असेल की आपल्याला झुंज द्यायचे फक्त 8 धाव बळकट झाल्यात आणि येणारे 9 चेंडू अजून शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये या ठिकाणी 21 धावांची या ठिकाणी पाठलाग करायचा होता मिरकुवाडी संघाला आणि कुठेतरी हा सोपा झेल या ठिकाणी घेतलाय आणि कुठेतरी नवीन फलंदाज आपण येतोय मला वाटतं आज गुढीपाडवा कारण आतापर्यंत आपण बघितले 5 जर झेल सुटतायत 5 झेल नंतर या संघातील खेळाडूंनी जर एक गुढी मनामध्ये निश्चय केला असेल की येणारी 6वा जो झेल आहे तो मी नक्कीच कोणत्याही शर्तीमध्ये पकडीन असा जर निश्चय केला असेल तर खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. बरोबर भाऊ पवार आपण बघतो पुढील चेंडू या ठिकाणी हरेश चंद्रे साहेब आणि कल्पेश पाटील कर्णुक साहेब या ठिकाणी आलेत सरचे स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. पुढचा चेंडू सुरेश याचा चांगला चेंडू या ठिकाणी कुठेतरी आणि सतत पंढरी जर बघितलं तर चारही आजचा 4था दिवस आहे 3ही दिवस आणि 4थ्याही दिवशी जे आपण आता जे प्रमुख पाहुण्यांचं आपण नाव घेतलं हरेश चंद्रे कल्पेश पाटील यांची उपस्थिती इथे नोंदवली गेलेली आहे. तरी पुन्हा त्यांचा इथे आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. बॅटची कडा घेऊन जातो तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये कुठे धावांवरती या ठिकाणी रोख लागते ती आणि अजूनही संघर्षमय असा सामना प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असणारे भाऊ या ठिकाणी बघूया. येणारा कालच ठरवेल कोण सिकंदर होतोय तो या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू सुरेश याचा जबरदस्त फेकी करतोय सुरेख कमबॅक करतोय. शॉर्टपिच डिलिव्हरचा चेंडू खाली या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा मी म्हणतोय हा पायथागोरसचा या ठिकाणी नियम चुकतोय आणि 6वा तब्बल या ठिकाणी जेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक निंबोडा दडोदा संघाचा. 1 धाव या ठिकाणी मिळतं मात्र 1 धाव या ठिकाणी वाढते मात्र पंच या ठिकाणी धाव मला वाटतं घेण्यात कुठेतरी अपयश आलाय तो नडोद्या संघाच्या. पंच कृपया आपण टीम मीटिंग करू नये. जो काही निर्णय असेल तो आपण लगेच त्वरित कळवावा आणि सामना पुढे त्वरित लगेच चालू करावा. मी विनंती करतोय सारसई संघाचा संघनायक जर आला असेल आपण कृपया लगेच यायचंय आणि निंबोडा संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे उपस्थित आहे. कृपया आपण या ठिकाणी कृपा करावी आणि त्वरित या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सारसई आणि निंबोडा चालू असलेल्या 2 संघांमध्ये जो सामना चालू आहे पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. कृपया आपण टीम मीटिंग करू नये. लगेच पंच सामना चालू करावा अशी विनंती आहे आपल्याला. पुन्हा एकदा मी महादेव पवार आणि रितेश पवार आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी जबरदस्त आयोजन केलंय. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. आत्तापर्यंत 3 ओव्हर खर्ची केल्या त्या मिरकुटवाडी संघाने. पहिलाच चेंडू या ठिकाणी जातो तो एसटींच्या वरून या ठिकाणी 9 चेंडू घोषित करतात आणि या ठिकाणी कुठेतरी फ्री हिटचा इशारा देतात ते आमचे पंच पालांडे साहेब. या ठिकाणी 1 धाव तर या ठिकाणी प्लस झालेच आणि पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. कुठेतरी सामना या ठिकाणी वळतोय की काय. पंढरी शेठ मला वाटतं 3 षटकांचा सामना इथे संपलेला आहे. नक्कीच भाऊ पवार या ठिकाणी आपले समालोचक श्री चंद्रकांतजी घोंगे साहेब आलेत. मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर याचे आपली अमोल वाणी या ठिकाणी आपण विस्तृत करावी अशी मंडळाची अपेक्षा आहे. चंद्रकांतजी घोंगे साहेब
नक्कीच ते आपल्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहतील. परंतु 3 षटका 18 चेंडूमध्ये समजा जर आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू 18 चेंडूमध्ये अपेक्षित धावसंख्या झाली नाही. परंतु आता कुठेतरी आपल्या संघाला जर तारणहार असेल, तारण पुढच्या चेंडूमध्ये जर संघाला न्यायचं असेल तर मला वाटतं चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव चौटी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावसुद्धा पूर्ण. अशा 2 धावेनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. अजूनही खेळ या ठिकाणी काही बिघडलं नाही. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया, क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेट हा अनिश्चित क्रिकेट आहे. 4 चेंडू 18 धावा. और पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय आणि पतन होतंय ते शिवाजीच. हाच शिवाजी. पहिल्या 3 या ठिकाणी त्याच्या कॅच ड्रॉप झाल्या होत्या. तोच शिवाजी आपण शेवटपर्यंत बघितला. हा शिवाजी कुठेतरी लोककल्याण राजा, कुठेतरी जनतेला न्याय देईल, कुठेतरी आपल्या संघाला, मिरकोटे संघाला न्याय देईल असं वाटत होतं. परंतु हाच शिवाजी कुठेतरी सपशेल नांगी टाकतोय आणि तंबूचा रास्ता नापतोय. बघूया, अजूनही 3 चेंडू 18 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी षटकाराची गरज असताना कुठली कामगिरी होते. क्रिकेट 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 म्हटल्यानंतर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं, काही बिघडू शकतं. भाऊ पवार, पंढरी, मला वाटतं जर तुम्हाला 18 चेंडू म्हणजे 3 षटकांमध्ये जर एवढी संधी असताना जर एवढ्या धावांचा पाठलाग करण्यामध्ये आपण अपयशी होतोय तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मला वाटतं जर मारले तर नक्कीच कुठेतरी. नक्कीच भाऊ पवार, मी या ठिकाणी विनंती करतो, आपले जी सुरेश केवळे साहेब 2 दिवस मी बघतोय त्यांचे कॉमेंट्री ऐकतोय. एक जबरदस्त आवाज आणि मध्येच या ठिकाणी ते कुठल्या तरी गाण्याचा सूर लावतात. म्हणजे भरपूर या ठिकाणी त्यांचा अभ्यास आणि व्यक्तिमत्व अतिशय सुंदर. मी सुरेश केवरी साहेबांच्या ठिकाणी पुनश्च आभार मानतो. त्यांनी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. फुल टॉच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी पंच वलतात, 2 यात समांतर करतात. धावसंख्येला या ठिकाणी गती मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावा झाल्या त्या धाव फलकावरती तब्बल 12. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिलाच सामना या ठिकाणी अटीतटीचा. 3 चेंडू 17 धावा. चांगला चेंडू स्लोअर वन या ठिकाणी चेंडू टाकतोय आणि कुठेतरी मॅच या ठिकाणी आपल्या खिच्यात घालताना दिसतोय तो सागर. आपण बघितला, केशव याने फक्त 4 धावा दिल्या, सुमित याने फक्त 2 धावा दिल्या, नंतर सुरेश घोगरेने दिल्या त्या फक्त 2 धावा. जबरदस्त चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. 4था षटक प्रगतीपथावरती आणि धावा झाल्यात फक्त 11. कल्पेश कर्णूक आपल्याला सांगू इच्छितो, 4था षटक चालू आणि धावा झाल्यात फक्त धाव फलकावरती 11 आणि धावा पाहिजे होत्या त्या 29. लोअर स्कोर या ठिकाणी आपण बघतो. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोअर चेंडू जातोय. चेंडू विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये आणि विकेटचा पतन होतो. या ठिकाणी विजयाची मोहर लावतोय तो नडोदा संघ. कल्पेश भाऊ, मी पहिलाच सांगितलं, आजचा दिवस हा विजयाचा असतो. आजचा दिवस